ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे आपल्यासोबत आहे. अण्णा, गेल्या काही दिवसांपासून तुमच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहे, तुम्ही नाराज आहात, अशा वेगवेगळ्या चर्चा आहे. आणि अशातच तुम्ही कालच्या दिवशी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची जो नाशिक दौरा होता त्यावेळेला त्यांची भेट घेतली, त्यांना पुष्पगुच्छ दिला. नेमकी ही जवळीक असण्याचं नेमकं कारण काय? माझ्या नाराजीच्या चर्चा या माझ्या मुलीच्या विवाहाच्या निमित्ताने पुढे यायला लागल्या. पक्षीय बदल करणे हा पक्षप्रमुखांचा अधिकार आहे, यापूर्वी मी सांगितलेलं आहे. आणि पक्षप्रमुख आणि शिवसैनिक आणि आमच्यासारखे लोकप्रतिनिधी यांच्यामधला दुवा म्हणजे आमचे संपर्क नेते सन्माननीय संजय राऊत साहेब आहे. 4 महिन्यापूर्वी हा विषय सगळा झालेला आहे. त्यावेळेस मी त्यांना माझी खंत बोलून दाखवली होती. संजय राऊत साहेब यांच्याशी मी भेट घेतली, त्यांना माझी खंत बोलून दाखवली. आणि त्यांनी जो काही आपसामधला जो काही विषय आहे, कुटुंबातला विषय आहे, तो त्यांनी मला सांगितला. त्यानंतर आम्ही लगेच 16 एप्रिलला शिबिराची तयारी केली. शिबिरसुद्धा चांगलं केलं. आणि त्यानंतर मी सन्माननीय संजयजी राऊत साहेब आणि पक्षप्रमुखांना विनंती केली की माझ्या मुलीचा लग्न सोहळा असल्याकारणाने, लग्नाचा मंगलमय कार्यक्रम असल्याने मला 1 महिन्याची या ठिकाणी मुभा मिळावी. आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. आणि त्यानंतर आयुष्यामध्ये काम करत असताना एक आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यामध्ये येतो, माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात येतो, ते म्हणजे माझ्या मुलीचं लग्न. आणि त्या लग्नाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राने एक संस्कृती शिकवली का जे मित्रपरिवार असेल, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सुखदुःखामध्ये आपण त्यांना इन्व्हाइट केलं पाहिजे. असे अनेक मित्रपरिवार असतील, व्यावसायिक मित्र असतील, राजकीय मित्र असतील, ज्यांच्यासोबत आम्ही काम केले. त्यामध्येच एकनाथजी शिंदेसाहेब हे गेल्या 30 वर्षापासून आम्ही शिवसेनेसोबत काम केलेलं आहे. मला वाटलं त्यांना निमंत्रण द्यावं. मी त्यांना निमंत्रण दिलं. त्यांनीसुद्धा निमंत्रणाचा मान स्वीकारला आणि ते लग्नाला आले. आणि त्याच्यानंतर या चर्चांना उधाण झालं. परंतु मी माझं कर्तव्य केलं आणि शिंदेसाहेबांनी सुद्धा मोठेपणा दाखवून त्यांचं कर्तव्य केलं. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब, सन्माननीय अरविंदजी सावंत साहेब, सन्माननीय तुमचे सुनीलजी राऊत साहेब, असे अनेक नेते त्या विवाहासाठी आले. मुलीला आशीर्वाद दिले. आणि मला वाटत नाही मी याच्यामध्ये काही गैर केलं. आणि कालचा जो विषय आहे, विवाह सोहळा संपल्यानंतर आपली एक पद्धत असते, परंपरा असते की आलेल्या माणसांचा कुठल्याही कार्यक्रमाला आल्यानंतर त्याचे आभार मानले पाहिजे. ज्यांचे मोबाईल नंबर किंवा जे काही माझ्याकडे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे आभार मी मानलेले आहेत, तसे पुरावे आहेत. आणि एकनाथजी शिंदेसाहेब हे अजय बोरस्ते यांच्याकडे कार्यक्रमाला येणार होते. आणि योगायोगाने आमची भेट झाली आणि त्यांना भेटून मी त्यांना आभार मानले. साहेब, तुम्ही व्यस्त वेळेमध्ये माझ्यासाठी आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली, त्याबद्दल आपले आभार मानले. एवढं कर्तव्य माझं केलं. मला वाटत नाही मी याच्यामध्ये काही गैर केलं. परंतु चर्चा करणारे करतात, चर्चा घडवणारे घडून आणतात. कारण 24 तास डोक्यामध्ये राजकारण ज्यांचं असतं त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. मी राजकारणात जरी आहे, परंतु एवढा मोठा मुरब्बी राजकारणाने मला जे योग्य वाटलं ते मी केलं. याचा कोणी अर्थार्थी गैरअर्थ करू नये असं मला वाटतं. आता या सगळ्या चर्चा होत आहे, पक्षाच्या नेत्यांकडनं तुम्हाला याबाबतची विचारणा होऊ शकते किंवा विचारलंही असेल. याबाबतची तुमची भूमिका काय ठरली? आता पक्षाच्या नेत्यांना जाऊन भेटून सांगायचं की पक्षाच्या नेत्यांना ऑलरेडी सांगून झालंय? मी माननीय पक्षाचे संपर्क नेते संजयजी राऊत साहेब यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवलेलं आहे. मी समक्ष त्यांची भेट घेणार आहे आणि मी त्यांची वेळ मागितलेली आहे. त्यांनी वेळ दिली की मी माननीय संजयजी राऊत साहेब यांना भेटून सगळ्या गोष्टी कथन करणार आहे. माझी पक्षप्रमुख किंवा संजयजी राऊत साहेब यांच्यावरती यापूर्वी मी सांगितलं कुठलीही नाराजी नाही. परंतु राजकारणामध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा आमच्यावरती एक प्रामाणिक शिवसैनिकाचा शिक्का आहे. आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आजपर्यंत एकनिष्ठ राहून त्या ठिकाणी काम करतो आहे. कुठलं पद मला मिळालं नाही म्हणून मी माझं काम कधीच सोडलं नाही, किंवा पद मिळालं नाही म्हणून नाराजीसुद्धा यापूर्वीसुद्धा. मी 2014ला विधानसभा मागितली होती, 2009ला मी विधानसभा मागितली होती, 2019ला मागितली आणि 24ला पण मागितली. 24ला मी मागितली नाही, तर 24ला आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या विधानसभेवरती भगवा फडकून माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं. आणि म्हणून मी स्वयंस्फूर्तीने उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे गेलो, राऊत साहेब यांच्याकडे गेलो आणि बडगुजरांना घेऊन गेलो. त्यांना सांगितलं, साहेब, आम्ही सगळे जरी इच्छुक असेल, परंतु आम्ही सगळ्यांच्या वतीने सांगतोय की आमच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बडगुजर यांना उमेदवारी द्या, आम्ही सगळे त्यांना निवडून आणतो. दुर्दैवाने निवडणुका झाल्या, त्यामध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला. परंतु त्याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वीसुद्धा एकमताने आम्ही राजाभाऊ वाजे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आणि पक्षाने आमचं ऐकलं. पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली. राजाभाऊ वाजे त्या ठिकाणी नौखे उमेदवार आम्ही घेतले आणि ते सगळ्यांच्या ताकदीने निवडून पण आणले. तसंच आम्हाला विधानसभेला करायचं होतं. आम्हाला दुर्दैवाने अपयश आलं. पण यश अपयश याच्या पलीकडे जाऊन आम्ही आमचं काम करतोय.
त्याच्यामध्ये ह्या विवाहाचं आणि याच्यामध्ये राजकारण यायला नको होतं खरं तर, पण ते ज्यांना सतत 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 राजकारणामध्ये राजकारण कुठल्याही गोष्टीत राजकारण करायचं असतं ते लोक ते करतात गोष्टी करतात, त्यांना ते लक लाभो. नाही, दुसरा मुद्दा असा आहे की आता ज्या पद्धतीनं मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या दिवशी सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाली त्याच्या आधीच्या दिवशी त्यांनी तुम्ही नाराज आहात अशा स्वरूपाचा एक दावा केलेला होता आणि नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पक्षातून हकालपट्टी झाली त्यांनी दुःख देखील व्यक्त केलेलं होतं. संजय राऊतांनी अशा पद्धतीनं जी कारवाई केलेली आहे ती त्यांना मान्य नव्हती. ते म्हणताय जर मी खरं बोललो असेल तर तो मी गुन्हा केला आहे. एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता? तुम्ही नाराज आहात हे ते सांगताय, किती तथ्य आहे? याच्यामध्ये दोन प्रश्न आपण उपस्थित केलेले आहे. एक तर त्यांनी सांगितलं, सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं की विलास शिंदे नाराज आहेत आणि अजून काही लोक नाराज आहेत. सुधाकर बडगुजर यांनी आम्ही नाशिक महानगरपालिका असेल किंवा संघटनेमध्ये सोबत काम केलेलं आहे. ही नाराजी मी ज्यावेळेस जिल्हा प्रमुखांची नियुक्ती झाली त्याला 4 महिन्यापूर्वीच मान्य पक्षाचे नेते संजय राऊत साहेब यांना मी बोलून दाखवली होती. परंतु मागणं आपला अधिकार आहे, देणं न देणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांचा अधिकाराचा वापर त्यांनी केला, माझ्या अधिकाराचा वापर मी केला. परंतु हे सगळं दिल्यानंतर आम्ही कामही सोबत करतोय, शिबिर केलंय. मग त्या गोष्टी आता तुम्ही मीडियासमोर आणतायत तर मला वाटतं याच्यामध्ये जरा हे उचित नाही, कारण ह्या विषयावर आपली चर्चा झाली होती. दुसरा प्रश्न बडगुजरांची हकालपट्टी झाली त्यांनी ती संजय राऊत साहेबांनी नाराजी दाखवली किंवा काय. या महाराष्ट्रामध्ये आणि शिवसेना पक्षामध्येचा आतापर्यंत जर इतिहास बघितला तर संजयजी राऊत साहेब आणि संजयजी राऊत साहेबांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर छोट्या भावासारखं प्रेम केलेलं आहे. कदाचित त्याहीपेक्षा जास्त प्रेम जर कोणाला मिळालं असेल, सुनील राऊत हे सख्खे भाऊ आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम जर कोणाला मिळालं असेल तर ते मी दाव्याने सांगेल की ते बडगुजर यांना मान्य राऊत साहेबांनी त्यातील. आणि ते वेळोवेळी आपण बघितले, संघटनेमधले पद असू द्या किंवा लोकप्रतिनिधीमधल्या उमेदवारी असू द्या किंवा बडगुजर सांगतील तेच, हे आम्ही अनुभवलेले आहे. पण त्यावेळेस आम्ही असं कधी नाराजी दाखवली नाही, तुम्ही लक्षात घ्या. आणि संजयजी राऊत साहेबांना जर नाराजी दाखवायची होती यापूर्वी तुम्ही दाखवू शकला असतात, कारण नाराजी दाखवण्यासारखं काहीच नाही. परंतु झालंय काय माहिती का, 2014 आपण बघा, 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीचे सरकार स्थापन झालं. त्यावेळेस संजय राऊत साहेबांचे सख्खे भाऊ सुनीलजी राऊत हे आमदार होते. त्यावेळेस सुद्धा सुनील राऊतांना मंत्रिपद मिळावं असं त्यांनी कधी हट्ट नाही केला. 2019ला सुद्धा त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. महाविकास आघाडीमध्ये एवढ्या टोकाला जाऊन त्यांनी महाविकास आघाडी स्थापना केली, परंतु त्यामध्ये सुद्धा सुनील राऊत कधी मंत्रिमंडळात आपल्याला दिसले नाही. परंतु अशा नेत्यावरती, अशा व्यक्तीवर जो पक्षनिष्ठ आहे, जो वेळोवेळी आपलं ऐकतो, मला वाटत नाही हेच आता जे त्यांच्यावर नाराजी व्यक्त करतायत, ज्यांना ज्यांना संजयजी राऊत साहेब आणि शिवसेनेच्या माध्यमातून जे मिळवलंय, मग उमेदवारी असू द्या, पदं असू द्या किंवा मंत्रिपदं असू द्या किंवा आमदार किंवा खासदार काय असू द्या, महापौर असू द्या, पक्ष सोडून जायचं म्हटलं की फक्त एकच नाव येते, संजयजी राऊत साहेब यांची नाराजी. अरे पण त्यांनी ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी दिलंय त्यावेळेस अजून कोणतरी नाराज झालाय, त्यांनी कधी नाराजी ओपन केली का? मग हे कुठंतरी मला तरी वाटतं हा राजकारणाचा भाग झाला. जायचं राऊत साहेबांना नाराजी दाखवायची, जायचं नाराजी दाखवायची. मला नाही काही भेटलं आजपर्यंत तर मी माझं काम करतोय शिवसैनिक म्हणून. ते आमचे नेते आहे आणि त्यांचा आदेश आहे त्या पद्धतीने मी काम करेल. उद्या त्यांच्याशी जाऊन भेटेल, या सगळ्या गोष्टींचा मी त्यांच्याशी शेअर करणार आहेत, सांगणार आहेत. परंतु माझी नाराजी मात्र संजयजी राऊत साहेब आणि पक्षप्रमुखांवर बिलकुल नाही. जो काही विषय स्थानिक लेवलचा आहे तो मी त्यांना कथन करेल. उदाहरणार्थ या सगळ्या दरम्यान तुम्ही म्हणालात की सुधाकर बडगुजर यांना सगळं काही दिलं, लहान भावासारखं दिलं, त्यावेळेला आम्ही नाराजी व्यक्त करून दाखवली नाही. त्यावेळेला तुम्हाला कुठं डावललं गेलं का? हो, 2009ला विधानसभेची उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही मागितली आणि त्यावेळेस ह्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक जास्त नगरसेवक शिवसेनेचे होते आणि भाजपचे फार कमी होते. त्यावेळेस ती जागा भाजपला सोडण्यात आली. 2014ला त्या ठिकाणी स्वतंत्र निवडणुका झाल्या. त्यावेळेस सुद्धा मी उमेदवारी मागितली. त्यावेळेस त्यांनी ती उमेदवारी मला वाटतं 100% बडगुजरांना दिली. बडगुजर त्या ठिकाणी लढले. 2009ला ते अपक्ष लढले.
2019ला सर्वानुमते मला त्या ठिकाणी आम्ही जागा मागितली. 22 नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेनेचे होते, परंतु पक्षीय ध्येय धोरणामुळे मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळू शकली नाही, कारण ही जागा भाजपला गेली. आणि मग त्या ठिकाणी मी अपक्ष लढलो. परंतु अपक्ष लढल्यानंतर ज्या पद्धतीने मला ताकद द्यायला पाहिजे होती तसं न होता सीमाताईंनी बोलता बोलता बोलून गेल्या की विलास शिंदेंचा बळी त्या ठिकाणी दिलाय. हे मला अख्खं जग जाहीर सांगतंय की तुमचा बळी दिला, तुमच्या अपरोक्ष तुम्हाला लढवलं, मागे काय झालं हे काही लपून राहत नाही. परंतु मी त्याच्यावर बोलणं आता योग्य नाही, कारण ती वेळ गेली आहे. त्याच्यानंतर आम्ही एकमताने सुधाकर बडगुजर यांच्या पाठीशी उभं राहिलो. त्यांच्या स्वतःवरती, कुटुंबावरती अनेक वाईट प्रसंग आले, तेव्हा सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो, कारण वेळ माणसावर येत राहते. आणि आम्हाला जे संस्कार दिले आमच्या कुटुंबाने, आमच्या पूर्वजांनी, आमच्या पक्षांनी, ज्याच्या सोबत राहायचं त्याच्या सुख दुःखात त्याला साथ द्यायची हे आमचं कर्तव्य आहे. आणि राजकारण, पद हे येत राहतात, जात राहतात, परंतु माणूस हा आयुष्यामध्ये जन्माला एकदाच येतो. आणि त्याच्यामुळे ह्या जन्मामध्ये आपण आपल्यावरती कोणी बोट करेल एवढी जागा मला वाटतं आम्ही कधी सोडली नाही, एवढी पातळी आम्ही सोडली नाही आणि सोडणारही नाही. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांना स्पर्धक आम्हीच असायचो, मी अजय बोरसे असतील, मी असेल आणि सुधाकर बडगुजर, विधानसभा असू द्या, महानगरपालिकेतले काही पद, महापौरच्या उमेदवारी असू द्या, ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्पर्धक होतो. परंतु स्पर्धक किती असलो तर ते सगळ्यांना पहिलेच पाहत राहायचं की कोणाला पद मिळणार आहे, ही उमेदवारी कोणाला मिळणार आहे, कारण हे प्रेम राऊत साहेबांनी त्यांना दिलं होतं. आणि काम करत असताना त्यांची कामाची एक पद्धत वेगळी आहे. कदाचित आम्ही त्यांच्याकडनं काही शिकल्यासारख्या गोष्टी आहेत, ज्या शिकण्यासारख्या असतील त्या आम्ही शिकत होतो. ज्या आम्हाला पटत ते आमच्याकडनं काय शिकायचं ते शिकले असतील, हे एकमेकाकडनं शिकण्यासारख्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे आज त्यांची हकालपट्टी झाली म्हणून मी त्यांच्यावर वाईट बोलणार नाही. आणि कुठंतरी आता थांबलं पाहिजे, कुठंतरी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा स्वतःचा प्रश्न विचारला पाहिजे, स्वतःचा विचार केला पाहिजे. आपल्याला ऑटोमॅटिक उत्तर मिळतं. आपण ज्यावेळेस स्वतःचा प्रश्न स्वतःला विचारतो ना, दुसऱ्यावर बोट करण्यापेक्षा, तो प्रश्न आपण स्वतःला विचारा, ऑटोमॅटिक उत्तर मिळेल. आणि म्हणून ज्या सगळ्या गोष्टीचे संस्कार आहेत ते आम्ही आमचं काम करत राहू. हो, नक्कीच काही मनात काही गोष्टी आहेत ज्या प्रसारमाध्यमातून पुढे आलेल्या आहेत, ते माननीय मी राऊत साहेबांशी उद्या त्यांची वेळ मागितली आहे. त्यांनी वेळ दिली तरी मी त्यांच्याकडे जाणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. एकूणच आपण बघतोय की आपल्यासोबत हे होते विलास शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे ते महानगर प्रमुख आहे. गंगापूर रोड आणि सातपूर भागामध्ये त्यांची मोठी ताकद आहे. आणि अशा सगळ्या काळामध्ये त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेक पक्ष जरी इच्छुक असले तरी दुसऱ्या बाजूला सध्या तरी ठाकरेंच्या शिवसेनेतच आहे. आणि दुसऱ्या बाजूला महत्त्वाची बाब म्हणजे उद्याच्या दिवशी ते पक्षाचे नेते असलेल्या संजय राऊत यांची देखील भेट घेणार आहे. आपल्या मनात असलेली नाराजी थेट त्यांच्याकडे व्यक्त करणार आहे. मात्र या सगळ्या दरम्यान उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असेल यांच्यावर कुठलीही नाराजी नाही, असं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.